इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार मित्रांनो, नमस्कार माता भगिनींनो, नमस्कार बालगोपाळांनो, समस्त गणेश भक्तांनो। इंडिया आप तक न्यूजच्या माध्यमातून आपण प्रश्न मंजुषा हा एक सर्वांग सुंदर कार्यक्रम आपण डेली पार पाडत आहोत। आणि आज आपण आलेलो आहोत सुकृती ड्रीम होम सोसायटी मध्ये। तर भारतामध्ये गोरजधाम सोसायटी जितकी प्रसिद्ध नसेल तितकी सुंदर आणि प्रसिद्ध असलेली ही सोसायटी भव्य दिव्य आणि उत्तुंग इमारतींनी सजलेली अशी ही ड्रीम होम सोसायटी आहे। आमचे परमप्रिय मित्र, आमचे समन्वयक अरविंद भाऊ देशमुख यांच्या शब्दाखातर आज आम्ही इथं आलेलो आहोत। आमच्यासोबत आनंद शर्माजी सुद्धा आहेत, जे इंडिया आप तकचे संचालक चालक मालक आहेत। आणि आज एक विशेष अतिथी म्हणून कामगार आयुक्त माननीय गुलाने साहेब सुद्धा यांची आदरणीय उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे। आपल्या हस्ते आपण बक्षीस वितरणाचा प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रम करणार आहोत। तर फक्त प्रश्न उत्तर नव्हे तर बक्षिसांची लयलूट। आयफोन वाला तर्फे 1,500 रुपयाचा ब्लूटूथ नेक बँड 100% फ्री गिफ्ट म्हणून आपणास देण्यात येईल। अर्थात भाग्यवंत विजेता किंवा विजेती यांना सोबतच परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं आपणास एक रोल ऑन स्प्रे अत्तर मोफत देण्यात येईल, 100% मुफ्त, सोबत 10% डिस्काउंट। आणि सणासुदीचे दिवस असल्यामुळे आमच्या माता भगिनी यांना खाद्यपदार्थ असेल, फराळ असेल, लाडू असतील, याच्यासाठी नवजीवन सुपर शॉप यांच्यातर्फे 200 रुपयाचं भव्य डिस्काउंट देण्यात येत आहे। तर चला तर मित्रांनो, आपण तयार आहात, भगिनींनो आपण तयार आहात। प्रश्न उत्तराचा हा काळ इथं सुरू होता। आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आणि पुन्हा एकदा सर्वप्रथम अरविंदजी देशमुख आणि समस्त ड्रीम होम सोसायटी सुकृती यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत की आज आपल्यामध्ये आम्ही उपस्थित झालेलो आहोत। ताई, पहिला असा प्रश्न आपल्यासाठी, सुरुवातीला आपलं नाव? चेतना महाजन। चेतनाजी, स्वागत आहे आपलं। आपल्या उत्तर महाराष्ट्रातील किंबहुना जळगाव शहरापासून फक्त 5 किलोमीटर दूर इतक्या कमी अंतरावर एक अशी महान महिला झालेली आहे जी स्वतः अशिक्षित असताना, स्वतः शिक्षित नसताना तिनं तत्वज्ञान मांडलं, कविता मांडल्या आणि आज एका मोठ्या युनिव्हर्सिटीला त्यांचं नाव दिलं गेलेलं। त्या महान महिलेचं नाव काय आपण बोलाल चेतनाताई? पास करूया? बहिणाबाई। बोला बहिणाबाई कवी। बरोबर। ताईंसाठी टाळ्या वाजवूया आपण। आपल्या आजच्या प्रश्न मंजुषा कार्यक्रमामध्ये ताई या प्रथम भाग्यवंत विजेत्या ठरलेल्या आहेत। आपलं नाव? ऋषाली थोरात। ऋषाली थोरात ताईंसाठी आपण पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करूया। आणि माननीय गुलाने साहेब कामगार आयुक्त यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण हे डिस्काउंट कुपन 3 कुपन द्यायचे आहेत। आयफोन वाला तर्फे 1,500 रुपयाचं नेक बँड ब्लूटूथ आपणास मोफत गिफ्ट म्हणून देण्यात येते। सोबत परफ्यूम गार्डन तर्फे रोल ऑन अत्तर देण्यात येत आहे। आणि नवजीवन तर्फे 200 रुपयाची भव्य सूट। साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे प्रदान करावं। अरे वा, छोटी मुलगी सुद्धा आलेली आहे, वा, ही लहानगी मुलगी। ताई आपण याल समोर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्रजी फडणवीस। थोडं दूरात? देवेंद्रजी फडणवीस। वा, काय परफेक्ट आन्सर आहे। म्हणजे बुद्धिमान लोकांची आणि बुद्धिमान महिलांची ही सोसायटी आहे। अभिनंदन ताई, आपलं नाव? प्रियंका वाघ। धन्यवाद आणि अभिनंदन प्रियंकाजी। पुन्हा एकदा साहेबांना विनंती असेल की हे 3 कुपन आपण प्रोव्हाइड करायचे। अरे वा वा, पुरुषांमधून जल्लोष व्यक्त होतोय। म्हणजे असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल पर्सन देअर इज अ लेडी। आय वुड लाईक टू करेक्ट माय सेल्फ, देअर इज अ हजबंड बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल लेडी। दादांचं नाव? ते मागून प्रेरणा देत आहेत, नाव तर सांगा दादांचं। जितेंद्र वाघ। इथले वाघ आहेत। म्हणजे आपल्या या सोसायटीला इतकी मोठी सुरक्षा आहे की वाघ आपल्या सोबत आहे, म्हणजे कोणी बिबटे येऊ शकणार नाही इथं। आणि वाघ आहे, गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, बालगोपालांनो, बरोबर? आता यांचं नाव आठवून राहील। धन्यवाद वाघ आणि कॉंग्रॅच्युलेशन वाघिनी, आमच्या लाडक्या बहिणी।
तर मित्रांनो, प्रातिनिधिक स्वरूपात आपण ही प्रश्न मंजुषा घेतलेली. आपल्या मान्यवरांची वेळ अमूल्य असल्यामुळे साहेब महत्वाच्या कामाने जाणार आहेत, पण आपण साहेबांचा आभार व्यक्त करीत आहोत. समस्त सुकृती ड्रीम होम सोसायटीतर्फे माननीय साहेबांचं खूप खूप आभार, अभिनंदन व्यक्त करीत आहोत. आपल्या ऋणात राहण्याची इच्छा आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपले सुद्धा खूप खूप आभार. एक छोटा संदेश. आपतक टीम एवढ्या चांगल्या ठिकाणी येऊन एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी आता सुरू केलेला आहे. आणि मला काही अजून पुढचे प्रोग्राम्स असल्यामुळे मी थांबू शकत नाही, त्याचा मला खेद वाटतो. परंतु तुम्ही हा कार्यक्रम छान एन्जॉय करा. याच्या बक्षीस तर जिंकाच, पण त्याचा खरा आनंद घ्या, जेणेकरून आजचा आनंद द्विगुणित होईल. सर्वांना पुन्हा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मित्रांनो, माता आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सुकृती ड्रीम होम मध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत मोठ्या संख्येनं माता, भगिनी, सुहासिनी, सुमधुर भाषणे, सुहास वदनी अशा सुहासिनी आपल्यासोबत आहेत. काही लाडक्या बहिणी सुद्धा आहेत, लहानग्या मुली सुद्धा आहेत. आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि प्रश्न मंजुषा हा आपण कार्यक्रम करीत आहोत इंडिया आपतकच्या माध्यमातून. ताई, नाव आपलं? शुभांगी येवले. शुभांगी यांच्या माध्यमातून आपण शुभारंभ करणार आहोत. दुग्ध शर्करा योग आणि निवड योगायोग आहे. शुभांगीजी, आपल्यासाठी प्रश्न. महाराष्ट्राचा तो कोणता लोकनृत्याचा प्रकार आहे ज्यानं महाराष्ट्रात अनेक दशकांपासून, अनेक शतकापासून रसिक मनावर भुरळ पाडलेली आहे? तो लोकनृत्य कोणतं? लावणी. बिलकुल सही जवाब. शुभांगींजी, अभिनंदन. तर आपणास हे 3 कुपन प्राप्त होत आहेत. ॲड्रेस दिलेले आहेत. आपण पुढील 24 तासात जावं आणि आपले हे गिफ्ट आपण आयफोनवाला नवजीवन सुपर शॉपी आणि तसेच परफ्यूम गार्डन यांच्याकडून प्राप्त करायचे आहेत. वेलकम, अभिनंदन. ताई, नाव? जान्हवी शेलार. जान्हवीजी, सोपं प्रश्न विचारू की कठीण? सोपाच विचार. ठीक आहे, मग सोपं म्हणता म्हणून प्रश्न विचारतो. सोपं. अभिनेत्री श्रीदेवी याच्या मुलीचं नाव काय? जान्हवी कपूर. आपलं आडनाव काय? शेलार. शेलार. तर उत्तर अगदी बरोबर आहेत. आधीमध्ये टाळ्यांचा गजर वाला मुळेच हरकत नाही आहे. कर्ण भीती कडकडाट आणि गगनभीती गडगडाट होऊन जाऊ द्या. तर ताई, इंडिया आपतकच्या माध्यमातून नवजीवन सुपर शॉप, आयफोनवाला आणि सोबतच परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं आपण असे जवळपास 2000 रुपयाचे गिफ्ट कुपन देण्याचे अभिनंदन. थँक्यू सर. हा, इकडे सुद्धा आपण म्हणूया. वा, अभिनंदन करतो ताईंचं. मोर पंखी अशा साड्या आपण नेसलेल्या आहेत. तर त्याच निमित्तानं एक प्रश्न. ताई, आपलं नाव? वनिता पाटील. वनिताजी, आपणास एक सुंदर असा प्रश्न. पौराणिक कथांमध्ये किंवा आपल्या हिंदू मान्यतेनुसार नीळकंठ आपण कोणाला म्हणतो? महादेवाला. सर्वांना विनंती आहे, कोणी बोलू नका. ज्यांच्याकडे माईक असेल त्यांना बोलू द्या. जर कोणाला उत्तर नाही आलं तर आपण फॉरवर्ड करूया. थोडीशी हिंट. निळासारखं कंठ ज्याचं? महादेव म्हणजेच शंकर भगवान. बरोबर, अगदी बरोबर उत्तर आहे. तर आपण सुद्धा मानकरी ठरलेल्या आहात या गिफ्ट कुपनचं. मोबाईल कुठला आहे दाखवा आपला? अत्याधुनिक मोबाईल आहे, अँड्रॉइड आहे, ब्लूटूथ आहे ना? नीलदंतकरण यंत्र आहे का आपल्याकडे? म्हणजे ब्लूटूथ डिव्हाइस. साध्या मराठीत ब्लूटूथ आणि अत्याधुनिक भाषेमध्ये नीलकंठ कर्ण यंत्रणा, ध्वनी यंत्रणा. तर आपणास आयफोनवाला यांच्या वतीनं एक ब्लूटूथ नेक रिंग, सोबतच नवजीवन तर्फे 200 रुपयाचा किराण्याचा डिस्काउंट आणि परफ्यूम गार्डन तर्फे एक अत्तर फ्री आणि विशेष डिस्काउंट. अभिनंदन ताई. हो, थँक्यू सर. नाव सांगाल? वनिता पाटील. वनिताजी, अभिनंदन, आभार. ताई, हिंदीमध्ये आपण ज्याला मोर म्हणतो, मोरची बायको मोरणी असते, तर मराठीमध्ये मोरणीला काय म्हणतात? शांती शांती शांती. आपण सगळ्यांना प्लीज सहकार्य करा. प्लीज कोणी बोलू नका. आपण अजून एक हिंट देतो. आपण ज्यावेळी जळगाव शहरातून बाहेर जातो तिथे एक खोरी नावाचं एक उद्यान आहे. त्याचे 3 शब्द. लांडोर.
लांडोर. बरोबर उत्तर बरोबर दिलेलं आहे ताईंनी. नाव आपलं? माधुरी कोठावदे. अरे वा, तुमच्या जीवनात असंच माधुर्य वाढत जावं, गोडवा वाढवं. त्यामुळे नवजीवन सुपर शॉपमध्ये आपण जावं, मस्तपैकी गुड, साखर, तेल, तूप आणि ड्रायफ्रूट घ्यावं आणि आपल्या सणासुदीला सुंदर बनवावं, स्वादिष्ट रुचकर बनवावं. नवजीवनतर्फे 200 रुपयाचं डिस्काउंट, त्याच्यासोबतच आयफोनवालातर्फे 1,500 रुपयाचं नेकबँड ब्लूटूथ कम्प्लिटली फ्री. आणि सणासुदीचे दिवस आहे, सुगंधी उठणं असेल वगैरे हे आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे. म्हणून परफ्यूम गार्डनतर्फे तुम्हाला स्पेशल परफ्यूम एक फ्री आणि विशेष डिस्काउंट. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू माधुरीताई. आपल्यासोबत कोण आहे इथं फॅमिलीमधून? मुलं आहेत माझी. मुलं आहेत. हा, अजून फॅमिलीमधून? मुलगी आहे त्यांची. ही मुलगी आहे. हा, त्या मुलीचं सुद्धा स्वागत. चिमुकली मुलगी, खूप छान क्यूट अशी मुलगी. आणि ही बसली बघा इथं इथं. ती मुलगी आहे, ही ते मुलं आहे. अच्छा, ते मुलं आहेत का? आता थोडं वय कमी असल्यामुळे थोडं कन्फ्युजनच आहे. सगळ्यांची बॉय कट आहे, एकसारखी कटिंग आहे. कारण या ज्या मुली आहेत बघा, या ज्या मुली आहेत आपला अभिमान आहेत. फक्त निवड प्रश्न उत्तर नव्हे तर तुमचं मनोरंजन व्हावं, तुमची माहिती वाढावी आणि महिला जगत, महिला, मुली, कन्या यांची महिमा, गरिमा वाढवावी, त्याच्यासाठी आपण आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. या निमित्ताने सांगू इच्छितो की हसाती है बिटिया, रुलाती है बिटिया. हंसाती है बिटिया जब हमारे परिवार में जन्म लेती है, बहुत हंसाती है बिटिया, खुशियाँ लाती है बिटिया. लेकिन जब ब्याह होकर जाती है ससुराल में, ससुरवाड़ी, तो बहुत रुलाती है बिटिया, बहुत रुलाती है बिटिया. फूल से कोमल होती है बिटिया, लता की बेला होती है बिटिया. और ये बेटे तो बढ़ाते हैं एक कुल का मान, ये बेटे तो बढ़ाते हैं एक कुल का मान, मगर दो खानदानों का सम्मान बढ़ाती है बिटिया, सम्मान बढ़ाती है बिटिया. तर ज्यांना आतापर्यंत प्रश्न झालेले नाही ते पुढे येतील. ताई आपण? माहेश्वरी पाटील. महेश्वरीजी, प्रश्न असा आहे की मागील काही महिन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध पेटलं होतं. त्या युद्धाला आपल्या आर्मीतर्फे एक कुठलं तरी ऑपरेशन म्हणून ते एक सिक्रेट कोड असतं. त्या ऑपरेशनसाठी आपण बाकीची नाही, ज्यांचं नाव आलं त्यांना आम्ही येणार आहोत ना, काही विषय नाही, थांबलोय आम्ही इथं. चहा पाणी नाश्त्याची पण सोय केली असं अफवा कळालेली आहे मला. तर त्या ऑपरेशनला आपण काय नाव दिलेलं होतं? सिंदूर ऑपरेशन. ऑपरेशन सिंदूर. ताई माहेश्वरीजी, आपणास हे 3 कुपन भेट देण्यात येत आहे. आपलं अभिनंदन, आभार, धन्यवाद. पुढील 24 तासात नक्की जा. ऍड्रेस दिलेले आहेत. महत्वाचं म्हणजे हे जे कुपन आहेत सर्वांवर ऍड्रेस दिलेले आहेत. आपण तिथे जाऊ शकता आणि फक्त कुपन देऊन ते आपण आपली गिफ्ट घेऊ शकतात. ताई, आता आपण मगाशी ऑपरेशन सिंदूर बद्दल बोललो, मगाशी आपण मुलींच्या महिमेबद्दल बोललो. जर हे आपल्या सुकृती ड्रीम होम मधल्या मुली चांगलं शिकतील, त्यांचं चांगलं शिक्षण, पोषण, संगोपन शिक्षण झालं तर भविष्यातील त्या आपल्या देशाच्या रणरागिणी बनू शकतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये 2 रणरागिणी सर्वात पुढे राहिल्यात. चेहऱ्यावर भावभाव पहिलेच बदलले आपल्या. नाही, मला ते तुम्ही बोलले ते कळले, पण मग त्यांचं नाव मला आता लक्षात नाही. त्याच्यावरच बक्षीस आहे. चेहरे लक्षात येत आहे. एकाची खाकी होती आणि एकाची अशी ब्ल्यू युनिफॉर्म होती. चला सोपं करून देतो आपल्याच. एका रणरागिणीचं नाव होतं विंग कमांडर भूमिका सिंग. खरं म्हणजे थोडंसं कठीण नाव आहे. दुसऱ्या कोण होत्या? नाही येणार. आपल्याकडे आली नाही कधी इकडे? प्रयत्न करू आपण. समस्त मान्यवरांना विनंती करू की पुढच्या वर्षी मान्यवर म्हणून आपण त्या दोघींना बोलवणार आहोत. एनीबडी एल्स? सोफिया खान. 50% बरोबर आहे. फक्त एकच कुपन देईल, फक्त किराणाचं कुपन देईल. सोफिया कुरेशी. बिलकुल बरोबर उत्तर आहे. अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे. सोफिया कुरेशी आणि भूमिका सिंग या दोघींचा आपण सर्वांना नितांत अभिमान आहे की शत्रूशी आमच्या या 2 रणरागिणी युद्ध करीत असताना फ्रंटवर होता. त्या दोघींसाठी टाळ्या तर व्हायलाच पाहिजे माता बहिणींनो. नाव सांगाल ताई आपलं? आरती पाटील. अरे वा, खूप सुंदर असं नाव आहे. आध्यात्मिक नाव आहे, धार्मिक नाव आहे, सांस्कृतिक नाव आहे. तर आरतीजी, आपणास हे 3 बक्षीस, 3 स्पेशल कुपन
या बाळाचं नाव काय? यश पाटील यांनी दिलं उत्तर. अच्छा, उत्तर कोण दिलेलं आहे? अरे थोडक्यात चुकामुक झालेली आहे. काही हरकत नाही आहे. तर ओके, इकडे कोण जे बाकी राहिलेले आहेत ना त्यांना आपण संधी देऊया. सर्वांना संधी मिळाली. आपण बाकी राहिलेले आहेत. भारतीय प्राचीन संस्कृतीनुसार, सनातन हिंदू संस्कृतीनुसार महिला एक असा विशेष दागिना घालते जे त्याच्या पतीचं सौभाग्याचं लेणं असतं, विशेषतः गळ्यात. मंगळसूत्र. मंगळसूत्र. अरे वा वा वा. काय नाव ताई आपलं? संगीता अत्तरदे. संगीताताईंच्या उत्तरानुसार कसं संगीतमय वातावरण झालं. एकदम सगळे करून टाळे आलेले आहेत. संगीताजी अभिनंदन. आणि या मंगळसूत्रासोबत अत्यंत शोभून दिसणारी अशी एक ब्ल्यूटूथ नेक बँड रिंग आपणास आयफोन वाला तर्फे बक्षीस देण्यात येत आहे. सोबत नवजीवन तर्फे 200 रुपयाचं किराणा डिस्काउंट आणि परफ्यूम गार्डन तर्फे एक परफ्यूम फ्री आणि डिस्काउंट. अभिनंदन संगीताताई. कोण येणार पुढे? ताई बाकी कोण आहेत जे बाकी असतील? या ताई साहेब पुढे या. थोडस दोघी बाकी आहेत का? ओके. आपल्या कवितांमधून, आपल्या काव्यामधून आणि मान्यतेनुसार ती वस्तू काय आहे त्याची मी तुम्हाला हिंट देणार आहे आणि तो आकडा किती आहे ते तुम्ही सांगायचं आहे. आपल्या काव्यानुसार आकाश किती आहेत? समुद्र किती आहेत? एक. हा काव्य म्हणजे आपण म्हणतो. ठीक आहे, थोडीशी हिंट देतो म्हणजे सोपं पडेल तुम्हाला. नाव आपलं? रोहिणी मुकुंदे. रोहिणीजी. एक गीत सांगतो त्यानुसार तुम्हाला हिंट भेटणार आहे. विश्वात्मा चित्रपट कोण कोण पाहिलेला आहे? विश्वासघात तर सगळीकडे आहे. विश्वात्मा चित्रपटाचा म्हणतोय मी. ओके. पुरुष मंडळींनी पाहिलेलं आहे, विशेषतः ज्यांनी 40शी गाठलेली त्यांनी पाहिलेलं आहे, कारण दिव्या भारती होती त्याच्यामध्ये. आणि तिचं सुंदर असं गीत होतं, 7 समंदर पार में तेरे पीछे 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 आगे. तर समुद्र किती आहेत? 7. त्याच्यानंतर आकाश किती आहेत? 1. पुन्हा एकदा आकाश किती आहेत? 7. बरोबर. विवाहामध्ये फेरे किती आहेत? 7. अरे वा. आणि अशीच राहो तुम्हा सर्वांची एकमेकाची साथ. सुकृती ड्रीम होम साठी टाळे होऊन जाऊ दे सर्वांसाठी. नाव ताई? रोहिणी मुकुंदे. रोहिणीजी यांचं अभिनंदन. आणि आपण सुद्धा मानकरी ठरलेले आहेत, भाग्यवंत विजेत्या ठरलेले आहेत. हे 3 डिस्काउंट कुपन आपणास प्रदान करीत आहोत इंडिया अप्तकच्या माध्यमातून, तसेच आयफोन वाला, तसेच नवजीवन सुपर शॉपी आणि परफ्यूम गार्डन तर्फे. तर मित्रांनो इथे आपण थोडंसं थांबत आहोत, ब्रेक घेत आहोत, कारण पुरुष मंडळी सुद्धा खूप उत्सुक दिसत आहेत. मी पुन्हा येईल, चिंता करू नका. त्यावेळी आपण त्यांना प्राधान्य देऊया ज्या भगिनी उर्वरित आहेत, शिल्लक आहेत, त्यांच्याकडे आपण येणार आहोत. आता पुरुष मंडळी जाणार आहोत, कारण खूपच जिनियस, खूपच स्मार्ट आणि खूपच बुद्धिमान असे पुरुष आणि महापुरुष आपली प्रतीक्षा करीत आहे. नमस्कार मित्रांनो, आपण कटिट. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सुकृती ड्रीम होम मध्ये आणि आपल्यासोबत सोसायटीचे समस्त पुरुष, महापुरुष आणि महान पुरुष आपल्यासोबत उपस्थित आहेत. काही धष्टपुष्ट तर काही हाडाचे कार्यकर्ते आपल्यासोबत उपस्थित आहेत, पण सर्व बुद्धिमान आहेत, इंटेलिजंट आहेत, टॅलेंटेड आहेत. महिला भगिनींनी जवळपास 90 ते 95% उत्तर हे बरोबर दिलेले आहेत. त्याच्यामुळे पुरुषांवर थोडंसं दडपण आलेलं आहे, पण जीवनात दडपण आली की जरा धडपण जगता येतं. सर्वांचं खूप खूप स्वागत. जरा एकदा बाप्पांचा जयघोष होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर इंडिया अप्तकच्या माध्यमातून प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम आपल्या भेटीस आम्ही आणलेला आहे. तर आयफोन वाला, नवजीवन सुपर शॉपी आणि परफ्यूम गार्डन यांच्यातर्फे आपणास स्पेशल गिफ्ट आम्ही प्रदान करणार आहोत. अर्थात जे भाग्यवंत विजेते असतील, योग्य उत्तर सांगतील, त्यांनाच आपण हे पुरस्कार प्रदान करणार आहोत. तर थोडं साऊंड कमी करायचं आहे. आपल्या सहकारी मित्रांनी जे साऊंड ऑपरेटर असतील, आपणास पहिलाच प्रश्न, वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकं कोणाची आहेत? सचिन तेंडुलकर. विनंती आहे का एकच व्यक्तीने बोलावं प्लीज. ज्याच्याकडे माईक आला ना, आपण प्रयत्न करूया. जर उत्तर चुकीचं असलं तर आपण फॉरवर्ड करणार आहोत.
येऊ पाठीमागे पण सुद्धा येऊ. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकं कुठल्या फलंदाजाची आहेत? सचिन तेंडुलकर. सेम प्रश्न. मागे वायर थोडा. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकं कुणाची आहेत? विराट कोहली. बिल्कुल सही जवाब. अरे देवियों को दिलो जरा तालियां हो जाए भाई. आए ओ बच्चा लोग बजाओ ताली. भाई तेरा वचन न जाए खाली. भाई आपका नाम? भूषण महाजन. अरे भाई भूषण, आप तो सचमुच भूषण है इस पूरे कॉलोनी के. घर वालों ने कुछ ना कुछ सोच के नाम रखा होगा भूषण. आहे भूषणा बहा. एक लक्षात घ्या, तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, वन डे मध्ये म्हटलं होतं मी, टेस्ट क्रिकेटमध्ये नाही. वन डे मध्ये विराट कोहली यांची 51 शतकं आहेत आपल्या माहितीकरता. ओके. तर भूषणजी आपणास हे आयफोन वाला तर्फे 1,500 रुपयाचं ब्लूटूथ नेक बँड, सोबतच 200 रुपयाचं नवजीवन तर्फे स्पेशल डिस्काउंट आणि परफ्यूम गार्डन तर्फे एक परफ्यूम स्प्रे फ्री रोल ऑन आणि इतर डिस्काउंट. दादा थोडंसं पुढे यावं. नाव आपलं? सागर येवले. सागर. सागर म्हणजे खरं म्हणजे ज्ञान सागर, ज्ञान सागर आहेत. थोडंसं वायर सोडावं बेटा, शॉक लागेल. थोडंसं दूर व्हा. सागरजी आपलं नाव, पद, परिचय? सागर येवले, प्रशासकीय अधिकारी, केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव. वा. म्हणजे एक सेवाभावी संस्थेचं अमळकर दादा वगैरे जे खूप सुंदर सेवा करीत आहेत, समाजाचं देणं लागतं, समाजाची सेवा करीत आहेत. आंबेडकर दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो. विशेषतः रक्तपेढीशी आम्ही गोलवलकरशी जोडलेले आहोत, प्लेटलेट डोनर म्हणून. याचा आम्हाला नितांत आनंद अभिमान आहे. सोपे प्रश्न. भारताचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोण? देवेंद्र फडणवीस. आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? गुलाबराव पाटील. भारताचे राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. वा वा वा. टाळ्यांचा गजर होऊन द्या. जसं आपण सांगितलं, सागर नाही ते ज्ञान सागर आहेत. त्यांना एकने आपण 4 प्रश्न मुद्दाम विचारले. तर आपण असे 3 डिस्काउंट कुपन आपण देत आहोत. अरविंद दादा आपण पुढे यावं. सागरच्या मिसेसने पण कुपन मिळवलंय. अरे वा. सागरजी यांचं म्हणजे मन भरून, सागर भरून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. चांगलं आहे. बुद्धिमान माणसाला बुद्धिमान बायको मिळाली, चांगलं झालं. असंच एक कर्तृत्ववान महिला आहे तुमच्या सौभाग्यवती उपस्थित आहेत इथं? आहेत ना? काही लाडू चकल्या करत असतील तर म्हणजे आमची आठवण ठेवा म्हणा थोडंसं. अरविंदजी देशमुख इथं उपस्थित आहेत. यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत, सुविद्य अर्धांगिनी आहेत, सुशिक्षित आहेत, समाजकारणी आहेत, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतोय, स्वागत करीत आहोत. अरविंदजी, आपणास विचारायचं आहे की महिलांमध्ये, आपल्या महाराष्ट्रात महिलांमध्ये एक लोकप्रिय वस्त्र आहे किंबहुना ती साडी आहे. त्या साडीचं एक वैशिष्ट्य आहे की ती किती वारी आहे? 9 वारी. अरे वा. म्हणजे आणून दिलेली दिसते तुम्ही साडी, आहे ना? तर अरविंदजी यांच्यासाठी हे म्हणतो की भाऊ, सूर्य कुणाला झाकत नाही. माता भगिनी जरा लक्ष द्या. खास तुमच्यासाठी अरविंदजी यांच्या ज्या मिसेस आहेत, अर्धांगिणी आहेत, त्यांच्यासाठी की सूर्य कुणाला झाकत नाही, तो डोंगर कुणाला वाकत नाही, आणि मराठी असल्याचा नितांत अभिमान बाळगा. मराठी असल्याचा नितांत अभिमान बाळगा, कारण आमचा हा मराठी माणूस बायको सोडून कुणाच्या बापाला घाबरत नाही. अहो, तो बायको सोडून कुणाच्या बापाला घाबरत नाही. अरविंदजी अभिनंदन आपलं. सोपा असा प्रश्न आहे. इंग्रजीमध्ये आपण राजकीय क्षेत्रामध्ये पण सुद्धा कार्यरत आहात आणि आपलं एक आवडतं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातील, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये होम मिनिस्टर म्हणतो, त्यांना मराठीत काय बोलतो? गृहमंत्री. अरे वा वा वा. तुमच्या गृहमंत्र्याला हे कुपन द्यायचे आम्हाला. वहिनी साहेबांना नवजीवन. हा बघा, दूध, तूप, पनीर, दुग्धजन्य पदार्थ तुम्ही विकासमधून आणणार आहात, आम्हाला माहित आहे. दुग्ध उत्पादक संघामधून आणणार आहात. बाकीचा किराणा तुम्ही नवजीवन मध्ये जायचंय. आणि जसा हा चष्मा लटकवलेला मस्तपैकी एकदम, कधीही कुठेही कसंही द्विमिती असलेला. अरे वा,
काय चुंबकीय असं गॉगल आहे आपलं. वा, अभिनंदन. तर हे जे मोबाईल तुम्ही दर महिन्याला बदलतात बघा, तुमच्यासाठी सुकृती ड्रीम होम आणि ड्रीम होमसाठी तुम्ही म्हणजे चांगला पायगुण सिद्ध झालेला आहे. अभिनंदन तुमचा. विशेष म्हणजे आम्हाला इथे आमंत्रित करण्यामध्ये अरविंदजी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी समन्वय केलेला. आपला आभार व्यक्त करीत असतानाच आमच्या वहिनी साहेब, तुमच्या होम मिनिस्टर यांना तुम्ही हे नवजीवनचं कुपन द्यायचंय. स्वतःसाठी आपण ब्ल्यूटूथ आयफोनवाला मधून घ्यायचंय. आणि परफ्यूम गार्डन तर्फे कुटुंबामध्ये डॉक्टर झालेली आहे मुलगी, खूप सुंदर असा विवाह सोहळा होता. जावई बापूला आपण परफ्यूम गार्डन मध्ये परफ्यूम गिफ्ट बनवून द्यायचंय. अभिनंदन, आभार खूप खूप. भाऊ निस्वार्थ आहेत ना, भाऊ कुटुंब वत्सल, भाऊला कशाला काही पाहिजे. दादा, सोपा प्रश्न विचारायचा असं मला सूचना झालेली आहे. अगदी सोपा प्रश्न. वन डे क्रिकेटमध्ये 3 डबल 100 कोणत्या बॅट्समननं केलेले आहेत? वीरेंद्र सहवाग. वीरेंद्र सहवाग. काय प्रश्न? हाच बडा मोठा प्रश्न आहे. यक्ष प्रश्न आहे की प्रश्न काय? खूप सुंदर. थांबा बेटा, लहान मुलं तुम्ही खूप हुशार आहे बेटा, खूप स्मार्ट आणि इंटेलिजंट लहान मुलं येतं, त्याच्यामुळे तुम्हाला घेतलं नाही तर आमचे सगळे कुपन संपले असते 5 मिनिटात. वन डे क्रिकेटमध्ये लक्षात घ्या, वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त डबल 100 द्विशतक कोणाचे आहेत आणि किती आहेत? रोहित शर्मा. किती? 3. बिल्कुल सही जवाब. अरे क्या बात है भैया, अपना नाम बताइएगा. सुरेश देशमुख यांनी सुरेख उत्तर दिलेलं आहे. आणि आपण सुद्धा इंडिया आप तकच्या वतीनं, इंडिया आप तकच्या माध्यमातून आयफोन वाला, नवजीवन सुपर शॉप आणि परफ्यूम गार्डन तर्फे जवळपास 2000 किमतीचे हे स्पेशल गिफ्ट प्रदान करण्यात येत. अभिनंदन, आभार. थँक्यू. हा, अरे वा, काय उंची लाभलेली, काय उत्तुंग व्यक्तिमत्व. दादा, नाव आपलं? विक्रांत पाटील. विक्रांत पाटिल. विकी बाबू. एकदम सही. नाम तो सुना ही होगा, विकी बाबू. आइए देवी और सज्जनों, हम और आप खेलते हैं कौन मरेगा, भाग्यवंत विजेता. विक्की जी के लिए ये रहा पहला सवाल. टा 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 टा. अरे वाह, म्युझिक वाजवा बरं. अरे छान कला आहे मित्रा, छान कला आहे. अभिनंदन. ओके, एक ही बार होता तो एक ही बार बक्षीस मिळता, डबल नाही मिळता. विकी दादा, एक सुंदर असा प्रश्न आहे. आपलं उत्तुंग असं हे व्यक्तिमत्व पाहून, म्हणजे बिल्डिंग जास्त उंच की तुम्ही जास्त उंच, हा प्रश्न पडावा. म्हणजे 17 मजली आणि शास्त्रीय टावर, हरभऱ्याची नारळचं झाडं सोडून तुम्हाला. दादा, प्रश्न असा आहे की तुमच्यासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अमिताभ बच्चन हे आहेत. त्यांच्या मुलाचं नाव काय? अभिषेक बच्चन. वा, सुंदर असं उत्तर आहे, अचूक असं उत्तर आहे. जास्त वेळ पण नाही घेतली, तुमचा आभार आहे. मंडळ आभारी आहे. हे 3 स्पेशल गिफ्ट कुपन आपण सर्वांना. कोण शिल्लक कोण आहेत त्यांनी पुढे यावं, जे मित्रमंडळी शिल्लक असतील. सोपं नाव काय? विजय पाटील. विजय पाटील. विजय पाटील साहेब. पाटलांचाच विजय झालेला आहे, त्याच्यामुळे पाटलांचं अभिनंदन व्हायला पाहिजे. आज संध्याकाळी पाटलांचा विजय झालेला आहे, सगळ्यांना माहित आहे. म्हणजे पाटलांचा बैलगाडाने घाटत झालाय राडा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते विजय भाऊसाठी. धन्यवाद. धन्यवाद. दादा, प्रश्न असा आहे, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न विचारावं हे प्रश्न मला बुचकाळ्यात टाकताय. कोणी मागून कोणी बोलू नका, लहान लहान मुलं मागून बोलताय, उत्तर देत आहेत. महाराष्ट्राचे किती उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांची नावं काय? 3. बोला, सगळ्यांची नावं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, नंतर शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री 2. हा, तर मूळ प्रश्न होता की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किती आहेत? करेक्शन करून घ्या. 2. हा, तेच म्हटलं नाही तर तुम्हाला 2च कुपन देणार होत आम्ही. शर्माजी, 3 कुपन आपल्याला देण्यात येत आहेत. नवजीवन सुपर शॉपीतर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट, आयफोन वाला तर्फे एक ब्लूटूथ नेक बँड रिंग कम्प्लिटली फ्री, परफ्यूम गार्डन तर्फे एक परफ्यूम रोल ऑन फ्री आणि डिस्काउंट. धन्यवाद, अभिनंदन. मस्त आरामात बसलेले आहेत. सुंदर असं लॉन आहे आणि निळं आकाश आहे त्याच्या खाली. म्हणजे रात्री म्हणजे काळं झालेलं असेल ना आकाश. वा वा, आजचा सुंदर दिवस, सुंदर अशी रात्र. ताई,
मध्यंतरी एक चांदनी नावाचा खूप छान चित्रपट आला होता, त्याची नायिका कोण होती? श्रीदेवी. अरे वा, नाव आपलं? सेजल पाटील. सेजलजी, खूप सुंदर असं आपण अचूक असं उत्तर दिलेलं आहे. पुढचा एक उपप्रश्न आहे. चांदनी या चित्रपटामध्ये श्रीदेवी या नायिका होते, आपण हे बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न, त्याच्यामध्ये रिकाम्या जागा तुम्हाला भरायचे आहेत. त्या चित्रपटामध्ये श्रीदेवीने एक सुंदर गाणं म्हटलं होतं आणि डान्स सुद्धा खूप सुंदर केलं होतं. मेरे हाथों में टिंब 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 चुडिया है, कितनी चुडिया है? नो 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 चिडिया. अरे 9 चिडिया, 9 चिडिया. चुडिया आहे. बरोबर बरोबर. आपलं नाव सांगा बघू. नीरा सूर्यवंशी. नीरा सूर्यवंशी यांचं सुद्धा अभिनंदन. जरा टाळ्या वगैरे जरा होऊन जाऊ द्या ताईंसाठी, काकूंसाठी. आणि आपण दोघांनी योग्य उत्तर दिलेले, त्यामुळे दोघांना आम्ही हे सरप्राईज गिफ्ट पॅकेज देणार आहोत. ताई, नवजीवन सुपर शॉपी तर्फे तुम्हाला 200 रुपयाचा स्पेशल डिस्काउंट, त्याच्यासोबतच आयफोनवाला यांच्या वतीनं मोबाईल आहे ना तुमच्याकडे, घरी ठेवून आलेले आहेत? खिशात आहे ना? खिशात जरी मोबाईल, हां आयफोन आहे ना, आयफोनवाल्यांतर्फे तुम्हाला स्पेशल एक ब्लूटूथ आम्ही गिफ्ट करीत आहोत. तब्बल 1,500 रुपयाचं हे अत्यंत क्वालिटी असलेलं नेक बँड ब्लूटूथ आहे. त्याचा आपण वापर करायचा आहे, सदुपयोग करायचा आहे, म्हणजे जेणेकरून खिशात जरी असला तर तुम्ही डायरेक्ट बोलू शकाल. नीलदंतकर्ण यंत्र म्हणजे ब्लूटूथ. आणि सोबतच परफ्यूम गार्डनतर्फे तुम्हाला एक स्पेशल परफ्यूम आम्ही गिफ्ट म्हणून फ्री करीत आहोत. धन्यवाद ताई. काकू साहेबांनी, शर्माजी, काकू साहेब यांनी सुद्धा अत्यंत सुंदर सुरेख असं उत्तर दिलेलं आहे. तर काकू साहेबांना सुद्धा आम्ही हे गिफ्ट प्रदान करीत आहोत. इंडिया अब तक न्यूजच्या माध्यमातून, तसेच आयफोनवाला, नवजीवन सुपर शॉपी आणि परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन, आभार, धन्यवाद. आपल्या अजून माता भगिनी येथे उपस्थित आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. ताई, आपलं नाव? विभा जैन. विभा जैन. विभा जैन. आपको पहले तो सादर जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आपको ऊपर देखना है सर, वीडियो निकाले बोले. हाँ, बैठो सर ना बीच में कैमरे. आपको नीचे नहीं देखना है. आपकी साड़ी का जो रंग है, उस रंग का एक फूल आता है जो भारतीय संस्कृति में बहुत पवित्र समझा जाता है, उसे हम तोरण में भी लटकाते हैं. तो वो क्या है? गेंदे का फूल. क्या बात आहे, झेंडू का फूल. म्हणजे अनपेक्षितरित्या ताईंनी खूप सुरेख असं उत्तर दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही खाली बघू नका, तरी पण त्यांनी इतकं सुरेख उत्तर दिलेलं आहे. कुठे गेले तर आपले मित्र? देखिए, त्योहारों का मौसम है, कुछ मीठा कुछ अच्छा कुछ तो बनाएंगी आप. लड्डू बनाएंगी, लाडू बनाएगी, चकलियाँ वगैरह फराल बनाएंगी. दसरा भी आएगा, तो आपको नौजवान सुपर शॉपी की तरफ से 200 रुपये का स्पेशल डिस्काउंट दे रहे हैं. साथ ही में आईफोन वाला की तरफ से 1,500 रुपये का, 1,500 रुपये का ब्लूटूथ नेकबैंड हम इस तरह का आपको देंगे आईफोन वाला की तरफ से. और परफ्यूम गार्डन की तरफ से एक स्पेशल परफ्यूम रोल ऑन फ्री रहेगा, और परफ्यूम गार्डन में स्पेशल डिस्काउंट भी आपको प्रदान कर रहे हैं. आपका बहुत बहुत अभिनंदन, बहुत अच्छा आप खिली है. धन्यवाद, थैंक यू, कॉन्ग्रेचुलेशन. थँक्यू. आपण ताईंशी बोलूया. ताई, हिंदीमध्ये मराठीमध्ये उभं राहू शकाल 1 मिनिट प्लीज? हां, कोणती भाषा? मराठी. मराठीमध्ये. माय मराठी, आपली मातृभाषा मराठी, आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामुळे जनात मनात मातीच्या प्रत्येक कणाकणात मराठी भाषेची जय जयकार आहे, आणि ती असावी. आपणास असा प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्याचा सर्वात स्वादिष्ट पदार्थ, जे आपली एक ओळख आहे, आणि तो पदार्थ खाण्यासाठी लोक दूरदूरून आपल्या जळगाव जिल्ह्यात येतात. आणि एखादं लग्न असलं तर त्याच्याशिवाय लग्नामध्ये जेवणाची मजाच येत नाही. तो पदार्थ कुठला? वांग्याचं भरीत. अरे वा 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 वा. वरणबट्टी वांग्याची भाजी. ठीक आहे, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे. पण बेसिकली आपल्याकडे म्हणजे 1 नंबरवर भरीत येतं. त्याच्यानंतर वांग्याची बट्टी. ताईने सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे. त्याच्यासोबत मस्त काय शेव भाजी, ठेचा गिचा, काढण्याची भाजी वगैरे भरपूर आहेत ना. म्हणजे आपण तर जे आपण खादाड खाऊ येऊ खानदेशी लोक, भरपूर मोठी यादी आहे. पण काकूंनी योग्य उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना आता तुम्ही जर भरीत तयार करायची तयारी केली तर त्याच्यासाठी तुम्हाला नवजीवन किराणातर्फे 200 रुपयासाठी घ्या ना, हे बक्षीस आपलंच आहे. नवजीवन किराणातर्फे 200 रुपयाचं गिफ्ट वाउचर देत आहोत, डिस्काउंट वाउचर. सोबतच आयफोन तर्फे आपल्यास एक ब्लूटूथ रिंग नेक हेड बँड फ्री देत आहोत, आणि परफ्यूम गार्डन तर्फे एक परफ्यूम फ्री आणि डिस्काउंट देत आहोत. अजून एक सेट द्यायचं. ताई, आपलं नाव? निकिता पाटील.
निकिताताई यांनी सुद्धा एक म्हणजे त्यांचं उत्तर सुद्धा बरोबर आहेत, कारण आपण जितकं भरीत आपल्याला आवडतं तितकं दालबट्टी सुद्धा आवडते. फक्त माहीत पडायला पाहिजे आज भंडारा कुठे आहे, म्हणजे आपण पोहोचतो तिथं. निकिताताई यांना सुद्धा आपण हे पुरस्कार वितरण करणार आहोत. या चिमुकलीचं छकुलीचं नाव काय? मुलगा. अरे हा तर चिमुकला निघाला. अरे वा, खूप क्यूट आहे बरं, एकदम इतकं सुंदर आहे आणि गालामध्ये खडी पडताय त्याच्या. तर मी घडी घडी त्यालाच पाहतोय. खूप सुंदर मुलगा आहे. नाव काय त्याचं? ओ शंभू. म्हणजे बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती अभिमानाचं नाव आहे शंभू राजे. आणि या मुलाची सुद्धा तशीच कीर्ती व्हावी, असं तो सुद्धा शौर्यशाली व्हावा या प्रार्थना करीत आहोत. आणि आपणास हे आम्ही गिफ्ट देत आहोत, याचा स्वीकार करावा. अभिनंदन ताई. अब एंकरिंग बदल चुकी है। अयाज मोहसिन से ये माइक लेते हुए मैं आ चुका हूँ और हम लोग हैं अभी वहीं स्वीकृति ड्रीम होम्स में। और यहाँ जो गणोत्सव हो रहा था उसके लिए खास हम लोग यहाँ की भीड़ भाड़ को देखते हुए, यहाँ के उत्साह को देखते हुए हमने ये सोचा कि यहाँ आना चाहिए और यहाँ पर भी लोगों से सवाल जवाब करने चाहिए। लगभग 1000 फ्लैट्स यहाँ पर हैं और 1000 फ्लैट्स में से कितने लोग अक्लमंद है वो भी देखना ज़रूरी बनता है। कई सारे इनामात तो अयाज भाई ने दे ही दिए हैं। अब माइक मैंने लिया है और मैं कड़वा हूँ, लेकिन सच हूँ तो चाहता हूँ मैं देखता हूँ कितने लोग हैं जो जवाब दे पाते हैं। सबसे पहले आपसे सवाल है कि पृथ्वी के वायुमंडल में सबसे अधिक मात्रा में कौन सी गैस है? ऑप्शन देता हूँ, ऑप्शन दूँ? नाइट्रोजन। ऑप्शन चाहिए तो ऑप्शन भी दे सकता हूँ मैं। ऑप्शन पक्का? हाँ। ऑक्सीजन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, कार्बन, ऑक्सीजन, ऑक्सीजन और हीलियम। ऑक्सीजन। पक्का? पक्का। लॉक करा जाएगा इसको? लॉक किया जाए। खड़े हो जाइए। पहले आपने क्या जवाब दिया था? नाइट्रोजन था। तो पहला ही जवाब सही था। आपने जो अपना जवाब कॉन्फिडेंस बदल दिया ऑप्शन के चक्कर में, इसमें आप लूज कर गए। पहला ही जो जवाब नाइट्रोजन है वही सही था और नाइट्रोजन पृथ्वी के वायुमंडल का लगभग 78% हिस्सा बनाते हैं। यस सर। तो जैसा कि मैंने कहा था कि अयाज भाई सिर्फ बांट रहे थे, लेकिन मैं जो है वो कहीं ना कहीं ऐसे सवाल पूछूंगा जो लगेगा कि हाँ सवाल होना चाहिए था। और स्वीकृति ड्रीम्स होम्स में ऐसे भी लोग हैं, हालांकि इन्होंने जवाब सही दिया था पहले, लेकिन थोड़ा सा वो अमिताभ बच्चन जिस तरीके से कंफ्यूज करता है, मैंने भी प्रयास किया और मैं सफल हो गया। सर आपका नाम? जितेंद्र वाघ। थैंक यू, थैंक यू। सर आपका नाम? उमेश पवार। पवार साहब, आपसे सवाल रहेगा मेरा कि पानी का रासायनिक सूत्र क्या है? पानी का रासायनिक सूत्र H2O है। H2O। H2O, 2 हाइड्रोजन और 1 ऑक्सीजन। तो आपको ऑप्शन देना है या कंफर्म है? ऑप्शन भी दे दो अगर कोई ट्विस्ट क्वेश्चन होगा तो। H2O, CO2, O2 और NaO। मैं मेरे ही ऑप्शन के साथ जाऊंगा, H2O। यस, पक्का लॉक कीजिए। सोच लीजिए। यस, ऐसा है कि मैं अयाज भाई कुछ नहीं लेते, लेकिन अगर आपने सही जवाब नहीं दिया तो मैं 100 रुपए लेता भी। बिल्कुल बिल्कुल, नो डाउट। और जो भी आप दोगे ना वो डबल ले लूंगा मैं। नहीं डबल नहीं, हम तो दे ही रहे हैं, लेने के लिए तैयार रहते हैं। नहीं डेफिनेटली आपका जवाब सही था, H2O है। तालियां हो जाए इनके लिए। आपको मिलता है नवजीवन की तरफ से 200 रुपए का डिस्काउंट 1000 रुपए की खरीद में, यानी लगभग 20% का डिस्काउंट हो जाता है। रोल ऑन इत्र मिलता है परफ्यूम गार्डन की ओर से और आईफोन वाला की तरफ से नेक बैंड ब्लूटूथ। थैंक यू। अगले आपका नाम? बापूराव देशमुख। आप बंगाली गोल्ड के से दिखाई दे रहे हैं। फिर आपसे गोल्ड रिलेटेड कुछ पूछा जाए तो पूछ सकते हैं। आप आसान सवाल है ये तो फिर आपके लिए शायद। चलिए आपसे सवाल पूछा जाए कि गणेश चतुर्थी आमतौर पर किस महीने में मनाई जाती है? अक्टूबर में। महीने में मतलब जो हम लोग शास्त्रोक्त पद्धति में देते हैं, ऑप्शन देता हूँ मैं आपको। भाद्रपद, चैत्र, कार्तिक और वैशाख। भाद्रपद में। पक्का? पक्का। कंफर्म है? कंफर्म। सोच लीजिए। गोल्ड नहीं, कंफर्म। बंगाली गोल्ड का नाम ये हो जाएगा कि भाई बंगाली गोल्ड में ऐसे भी व्यक्ति काम करते हैं जो सही जवाब नहीं दिए। सही है, सही है। सही है क्या? लॉक कर दिया। इनका जवाब भी सही था। तालियां हो जाए इनके लिए।
और इन्हें भी मिलता है नवजीवन की तरफ से डिस्काउंट कूपन 200 रुपए का, आईफोन वाला की तरफ से ब्लूटूथ नेक बैंड और परफ्यूम गार्डन की ओर से रोल ऑन इत्र। थैंक यू। थैंक यू सर, आपका नाम? पंकज पाटिल। पंकज पाटिल, यस। ओके, आपसे सवाल कौन सा किया जाए ये सोच रहा हूं मैं, क्योंकि आसान करूंगा तो आप लोग तो सभी चीज़ों का जवाब देते ही जा रहे लगातार, और हमारे कूपन खत्म हो गए थे तो मुझे गाड़ी से जाके कूपन लाना पड़ा था। तो अभी ये जो जवाब है, सवाल है, ये थोड़ा कठिन थोड़ा टेढ़ा मेढ़ा होना चाहिए, और मज़ा तो तभी आएगा जब कठिन सवाल रहेगा कुछ। तो एकदम आसान जो सवाल है उसमें मज़ा नहीं आएगा। कौन सा ग्रह है जो लाल ग्रह के नाम से जाना जाता है? ऑप्शन प्लीज। ऑप्शन है बृहस्पति, मंगल, शुक्र, बुध। मंगल। कौन सा ग्रह है? मंगल। पक्का? रीजन क्या है मंगल ग्रह का? मंगल ग्रह ही क्यों बोला आपने? नहीं, पढ़ा है कहीं पे। अच्छा, कहीं पढ़ा है ऐसा? कंफ्यूज? नहीं, पक्का मंगल ग्रह है? पक्का। ऐसा तो नहीं मंगल ग्रह अमल नहर में इसलिए नहीं, क्या था भाई? मंगल। मंगल पक्का? पक्का। सही जवाब था इनका, इनके लिए भी तालियां हो जाए। आपको भी मिलता है नवजीवन की तरफ से 200 रुपए का डिस्काउंट, परफ्यूम गार्डन की ओर से रोल ऑन इत्र, और आईफोन वाला की तरफ से ब्लूटूथ नेक बैंड। थैंक यू। थैंक यू, थैंक यू बॉस, कांग्रेट्स। सर जी, महाजन साहब। हाँ, इनकी खबर बनाया था ना मैंने, फास्ट 5 के लिए मैंने जो खबर बनाई थी, इनका नाम है। यहाँ आके देखा मैंने, उधर से आते से अरविंद भाव से तो रोज ही मिलते रहते हम लोग, आपसे भी आज मुलाकात हो ही गई। आपसे सवाल रहेगा, जापान की मुद्रा कौन सी है? जापान की ऑप्शन भी देंगे यस अगर चाहिए तो। युआन, येन, बोन, युआन। सोचिए कौन सा परस फिर से बताइए। युआन, येन, बोन, येन। पक्का? यस। पहले आपने तो कुछ और बोला। नहीं, वो सुनाई नहीं दिया मुझे। सोच लीजिए, उन्होंने भी ऐसा ही किया था। ऑप्शन, दिल की आवाज पहली होती है, अब आप लोग दूसरे दिल की भी आवाज सुन रहे हैं, कंफ्यूज हो रहे हैं। फिर से बताता हूँ, युआन, येन, बोन और रिंगिट। युआन होगा शायद। दिल की आवाज फिर से युआन। दिल की आवाज को सुन रहे हैं, लेकिन गलत हो गया ये जवाब। आपने येन जो बोला था वो सही जवाब था। ये इस तरीके से, हाँ नहीं, आपने पहले सही कहा था, लेकिन हम लोगों को भी तो अपना गिफ्ट बचाना पड़ेगा। तो हम लोग यहाँ पे गिफ्ट बांटने के लिए ही आए हैं, लेकिन सवाल जवाब थोड़े और जानदार होने चाहिए, ऐसा मुझे लगता है। आदमी की प्रतिभा इसी से पता चलती है। हालांकि आप लोग देख रहे होंगे कि जवाब लगभग सही दे रहे हैं ये लोग, सिर्फ मेरी टेक्निक है कि मैं इन्हें कंफ्यूज कर पा रहा हूँ। तो एक जगह पे कर दिया आपने। आपका नाम? विनय पाटिल। दुनिया का सबसे बड़ा स्तनधारी प्राणी कौन सा है? स्तनधारी प्राणी कौन सा है? जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? ऑप्शन है ब्लू व्हेल, हाथी, जिराफ और गेंडा। हाथी। फिर से ऑप्शन सुन लीजिए, ब्लू व्हेल, हाथी, जिराफ और गेंडा। हाथी। पक्का? पक्का। लॉक किया जाए? लॉक किया जाए। सोचिए, कंफ्यूज? नहीं, कंफ्यूज नहीं। कुछ कंफ्यूजन? हाथी। सोच लीजिए फिर नहीं, से। कंफ्यूजन नहीं कुछ। आपका जवाब गलत है, ब्लू व्हेल इसका सही जवाब है। ब्लू व्हेल मासा। चलिए, यहाँ मुझे ट्रिक नहीं लगानी पड़ी। हाँ, ऑलरेडी। हाँ, सभी को लेंगे, क्या है उसके अंदर? कौन सा देश उगते सूरज की भूमि के नाम से जाना जाता है? ऑप्शन भी देंगे अगर आप चाहें। कोणता देश उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो? इसका ऑप्शन है चीन, जापान, थाईलैंड और दक्षिण कोरिया। चीन, जापान,
थाईलैंड और दक्षिण कोरिया। चीन होगा सर, चीन। सोचिए वापस फिर से। चीन ही होगा। पक्का चीन ही होगा ऐसा? क्यों ऐसा चीन क्यों होगा? चीन, जापान, थाईलैंड। गैस कर रहा था मैं। गैस कर रहा था। गैस ही करेगा? इसका आंसर है जापान। जापान को उसकी भौगोलिक स्थिति के कारण उगते सूरज की भूमि कहा जाता है। तो मैंने काफी सारे गिफ्ट बचाए हैं दोस्तों, मतलब बचाए गया है, देने तो हम लोगों को है ही, लेकिन कुछ ट्रिक्स हो रही है जिसकी वजह से है। अभी सर आपका नाम? दत्तात्रेय दसरे। भगवान गणेश को पारंपरिक रूप से कौन सी मिठाई चढ़ाई जाती है? लड्डू। आपको ऑप्शन भी दे सकता हूँ मैं। बताओ। लड्डू, जलेबी, गुलाब जामुन और बर्फी। लड्डू। पक्का? श्योर। दिल की आवाज थी? नहीं, पहले बोलो। लड्डू ही। पक्का? सही जवाब था ये, और ये जीत चुके हैं। आपको मिलता है परफ्यूम गार्डन की ओर से रोल ऑन गिफ्ट, नवजीवन की तरफ से 200 रुपए का डिस्काउंट कूपन, और ब्लूटूथ नेक बैंड आईफोन वाला की तरफ से। कांग्रेट्स आपको। आप जरा इधर आएंगे तो रोशनी चेहरे पे आएगी, ऐसा चमकने वाला आदमी, ब्लैक ड्रेस पे गोरा चेहरा दिखता है ना। हाँ। आपके लिए सवाल है कि गणेश मूर्तियों के विसर्जन की रस्म को क्या कहते हैं? गणेश विसर्जन। गणेश मूर्तियों के ऑप्शन विसर्जन, अभिषेक, आरती और पूजा। विसर्जन। पक्का? लॉक किया जाए। सोचिए फिर से। अगर सोच लिया तो सही जवाब था ये। ये आसान सा सवाल हो गया था इनके लिए। अयाज भाई, हाँ देना तो पड़ेगा ही। आपको मिलता है नवजीवन की तरफ से गिफ्ट कूपन 200 रुपए का, रोल ऑन इत्र परफ्यूम गार्डन की ओर से, और ये आईफोन वाला की तरफ से नेक बैंड ब्लूटूथ। बहुत धन्यवाद। रोल ऑन का कहाँ से मिलेगा? परफ्यूम गार्डन सभी के एड्रेसेस लिखे हैं, उस एड्रेस पे आपको जाना है और लेना है। सिर्फ ये टोटली फ्री है, लेकिन आप लोग जाए तो कुछ खरीदी करके आएंगे तो उस दुकान वालों का भी तो भला होगा कुछ। नहीं तो सब फ्री बांटेगा तो बेचारे को दुकान का शटर बंद कर देना पड़ेगा एक दिन। जी हाँ, इसकी वैलिडिटी कितने दिन तक? सितंबर मंथ में आपको जाना है। हाँ हाँ अभी चारों ने होगा। हाँ। आपका क्या नाम है? निशांत वाना। क्या करते हैं आप? स्टूडेंट है। स्टूडेंट है? अच्छा, क्या पढ़ते हैं? सीईटी पढ़ते हैं। ठीक है, फिर आपके लिए है सवाल कि भारत में गंगा के नाम से कौन सी नदी जानी जाती है? ऑप्शन। भारत में गंगा के नाम से कौन सी नदी जानी जाती है? यमुना, ब्रह्मपुत्र, गंगा, गोदावरी। गंगा। पक्का? गंगा के नाम से कौन सी नदी को जाना जाता है? गंगा। पक्का? हाँ। सीईटी पढ़ रहे हो ना? हाँ। फिर ऐसे जवाब दोगे तो कैसे चलेगा? सीईटी गंगा ही है सब। पक्का? माइनस में चले जाएगा। सच बात है। सही जवाब था आपका, और इन्हें भी मिलता है गिफ्ट कूपन। क्या हमारा खजीदार है? हाँ, तो इस खजीनदार ने सही जवाब दिया, कंफ्यूज करने का प्रयास किया लेकिन हो नहीं पाया। ऑलरेडी धन कुबेर है तो इनको फिर देना या नहीं देना? नहीं देना है। ये नवजीवन की तरफ से 200 रुपए का कूपन, यानी 20% की छूट, रोल ऑन इत्र परफ्यूम गार्डन की ओर से, और ये नेक बैंड ब्लूटूथ आईफोन वाला की ओर से। तो अब हम लोग मंदिर की तरफ चलते हैं, जहाँ पर और भी लोग हैं, और हम लोग चलेंगे वहाँ पर, देखेंगे, बातचीत करते हैं, उनसे भी जानकारी लेंगे, उनसे भी सवाल। हम लोग अभी स्वीकृति ड्रीम्स होम्स में ही हैं, और ये आप मेरे पीछे देख रहे होंगे भगवान भोलेनाथ का यहाँ पे खूबसूरत सा मंदिर है। और आप ये देख लेंगे एरिया जो है, ये आपको ऐसा लगेगा कि किसी ऐसी जगह है हम लोग जहाँ पर सुबह सुबह साधना की जा सकती है। और यहाँ के लोगों के लिए एक बहुत बड़ा ये एडवांटेज होगा कि इन्हें मंदिर जो है वो यहीं पर आकर मिल जाता है। भगवान भोलेनाथ के लिए इन्हें बाहर नहीं जाना पड़ता है, या किसी भी और मंदिर के लिए शायद बाहर नहीं जाना पड़ता है।
भगवान के भक्त दर पर बैठे भगवान के कि कुछ न कुछ तो आज गिफ्ट मिलना ही चाहिए और गिफ्ट मिलेगा भी। हम लोग सवाल जवाब कर रहे हैं, ये हमारा एक इंटरटेनिंग प्रोग्राम है। इसमें किसी को ऐसा समझना नहीं कि हमको नहीं मिला तो हम लोग नहीं कर पाए कुछ, जस्ट इंटरटेनमेंट के हिसाब से है। तो सवाल सबसे पहले आपको मिल चुका है क्या? पहले कुछ आपसे सबसे पहला सवाल किया जाए कुछ आपसे सवाल है कि भारत का संविधान कब लागू हुआ था? 1947 जब स्वतंत्र हुआ भारत। ऑप्शन चाहिए होगा तो ऑप्शन भी दूंगा, बोल रहा हूं। दो ऑप्शन दो। हाँ, क्या ऑप्शन से आसान हो जाता है ना। ऑप्शन है 26 जनवरी 1947, 15 अगस्त 1947, 26 जनवरी 1950 और 26 नवंबर 1949। 26 नवंबर 1949। 26 नवंबर। ये आप पहला जवाब और अभी क्यों चेंज कर दिया? नहीं, वो तो मैंने डायरेक्ट दे दिया था। तो क्यों चेंज कर दिया आपने? ऑप्शन नहीं मिले थे तब। आपका जवाब पहला भी गलत था और दूसरा भी गलत है। सही जवाब है 26 जनवरी 1950। तो हम लोग सॉरी बोलते हैं, आपको गिफ्ट नहीं दे पाए। तो देखा आपने अभी कि किस तरीके से भगवान के भोलेनाथ पर पहले ही भक्त को भगवान ने बोला भाई अभी तुझे नहीं, अगली बार तुझे चांस मिलेगा। आपका नाम सर? सतीश सतीश पाटिल। आसान पूछना है क्या? ऐसा ही है। नहीं, जैसा आपके हिसाब से। अजंता यहाँ से कितनी दूर है एग्जैक्ट किलोमीटर? अजंता यहाँ से 50 किलोमीटर दूर है। एग्जैक्ट किलोमीटर चाहिए। एग्जैक्ट हम तो जलगांव में रहते हैं। ऑप्शन कुछ दोगे तो? ऑप्शन तो वो सवाल मैंने खुद पूछा था। 70 किलोमीटर। हम लोग पत्रकार लोग हैं, पीछे भी आकृति हमारी। आप अगर ऐसा सोचते हैं तो फिर भी यह सवाल आपका जो है जवाब वो गलत है। हाँ, यहाँ से 55 किलोमीटर की दूरी है। मतलब आपकी चीटिंग भी काम नहीं आई। और ठीक है, कोई बात नहीं, नेक्स्ट टाइम आपके लिए सवाल। नोबेल शांति पुरस्कार जीतने वाला पहला भारतीय कौन था? रविंद्रनाथ टैगोर, मदर टेरेसा, अमर्त्य सेन और कैलाश सत्यार्थी। मदर टेरेसा। पक्का? पक्का। पक्का। कैसे का आपको पता है? क्योंकि न्यूज़ में भी और पेपर में भी पढ़ा हुआ है। क्या करते हैं? फार्मा में जॉब करता हूँ। जॉब करते हैं। आपका जवाब जो एकदम सही था, ताली होनी चाहिए उनके लिए। थोड़ा कठिन था ये सवाल तो, लेकिन जवाब उन्होंने प्रॉपर दिया। आपको मिलता है आईफोन वाला की तरफ से ब्लूटूथ नेकबैंड, नवजीवन की तरफ से 200 रुपए की छूट 1000 रुपए की खरीदी पर, और ये रोल ऑन इत्र परफ्यूम गार्डन की ओर से। कांग्रेट्स। अब आपकी बारी। क्या नाम आपका? नितिन वनारे। नितिन वनारे। विश्व का सबसे ऊंचा पर्वत शिखर कौन सा है? ऑप्शन सर? हिंदी समझ गई ना? हाँ। विश्व का सबसे ऊंचा पर्वत शिखर कौन सा है? ऑप्शन देता हूं आपको। K2, कंचनजंगा, माउंट एवरेस्ट और मकालू। माउंट एवरेस्ट। पक्का? पक्का माउंट एवरेस्ट। सोच लीजिए। माउंट एवरेस्ट। 4 ऑप्शन दिया है मैंने। माउंट एवरेस्ट। लॉक कर दिया जाए? ओके, लॉक कर दी। सही जवाब है इनका भी। इन्हें भी दिया जाता है 3 कूपन। नवजीवन की तरफ से 1000 की खरीदी पर 200 रुपए की छूट, रोल ऑन इत्र परफ्यूम गार्डन की ओर से, और आईफोन वाला की तरफ से ब्लूटूथ नेकबैंड। सॉरी, और इनका हो चुका है। आपका? हाँ, बैठ जाओ। चलो बैठ जाते हैं। हमारे कैमरामैन जैसा बोलते हैं। एकदम आसान पूछना। मेरे देखो, ये तो घूस वाली बात हो गई। अरविंद भाई, पत्रकार को घूस, वो भी कड़वा, विद्यापीठ वाले। हाँ, गलत है। विश्व की सबसे लंबी नदी कौन सी है? विश्व की
ऑप्शन प्लीज। विश्व की नहीं होता। एक बात ऐसी, आप लोग कुछ भी बोलिए मत, नहीं तो मैं तो इनवैलिड कर दूंगा उस आंसर क्वेश्चन को। ऑप्शन भी देता हूँ आपको। ऑप्शन है नील नदी, अमेजन, मिसिसिपी और यागल से। नील, अमेजन, यागल से और मिसिसिपी। नहीं आएगा बोल तो। पहला क्या ऑप्शन बताया आपने? नील, अमेजन, यागल से और मिसिसिपी। नील। नील सोच लीजिए। हाँ नील सुना है, बाकी तो नहीं सुना है। नीली है। नीली है। अमेजन प्राइम देखते हैं? नहीं देखते क्या भाऊ? ये अमेजन प्राइम नहीं देखते, इसीलिए इनको पता नहीं कि अमेजन नदी है। अमेजन नदी जो है विश्व की सबसे लंबी नदी है। नहीं, अमेजन। आपका नाम? योगेश बाविस्कर। क्या करते हैं आप? मैं एक्सिस मैक्स लाइफ में हूँ। क्या करते हैं? एक्सिस बैंक। एक्सिस बैंक में? वाह रे वाह। लोन पास करते हैं क्या आप लोग? यस। हम लोगों को लोन करवाना है, तीनों को। भाई लोन करवाना है क्या एक्सिस बैंक में? लेकिन हमारा सिविल खराब है। फिर कैसे करवाएंगे? फिर सिविल चेक करना पड़ेगा। भारत का सबसे पुराना विश्वविद्यालय कौन सा है? भारत का सबसे पुराना विश्वविद्यालय, ऑप्शन देना। भारत का सबसे पुराना विश्वविद्यालय कौन सा है? ऑप्शन देना। ऑप्शन। नालंदा, कोलकाता विश्वविद्यालय, दिल्ली विश्वविद्यालय और बनारस हिंदू विश्वविद्यालय। आई थिंक दिल्ली या कोलकाता में से एक है शायद। तो नालंदा, कोलकाता विश्वविद्यालय, दिल्ली विश्वविद्यालय, बनारस हिंदू विश्वविद्यालय। नालंदा। नालंदा विश्वविद्यालय शायद। यस, मेरे हिसाब से वही है। हाँ, सही जवाब है आपका, नालंदा विश्वविद्यालय। और आपको ही मिलता है 3 कूपन्स। नवजीवन की तरफ से 200 रुपये का कूपन, खरीदारी पर 200 रुपये की छूट। और ये मिलता है रोल ऑन इत्र। और ये है आईफोन वाला की तरफ से नेक बैंड ब्लूटूथ। तो एंजॉय कीजिए। आप क्या करते हैं? मैं 12th पास। 12th पास हैं आप। एक फिल्म आई थी, कौन सी अभी हाल में? 12th फेल। 10th पास भी आई थी। हाँ वो आई थी। हाँ पहले। ठीक है। भारत का राष्ट्रीय गीत वंदे मातरम किसने लिखा था? ऑप्शन। ऑप्शन चाहिए? हाँ। अरे यार तुम पढ़ाई कर रहे हो फिर भी। भारत का राष्ट्रीय गीत वंदे मातरम किसने लिखा? रविंद्रनाथ टैगोर। ऑप्शन दे दो ना एक बार। रविंद्रनाथ। हाँ वही। लॉक करा जाए। लॉक। बंकिम चंद्र चटर्जी ने लिखा था वो। राष्ट्रगीत वंदे मातरम बंकिम चंद्र। बराबर। तो फिर आपका जवाब गलत हो गया। कोई बात नहीं, ऐसे हार जीत तो इसमें होती रहती है। आपके लिए भारत के राष्ट्रीय ध्वज को किसने डिजाइन किया था? क्या करते हैं आप? बिजनेस, किराना। भारत के राष्ट्रीय ध्वज को किसने डिजाइन किया था? ऑप्शन। ज्यादा कठिन हो जा रहा है। आपके लिए कुछ अलग ढूंढते हैं। कौन से ग्रह को लाल ग्रह के रूप में जाना जाता है? लाल ग्रह के रूप में जाना जाता है। बृहस्पति, मंगल, शुक्र और बुध। सवाल एक बार वापस पूछिए। कौन से ग्रह को लाल ग्रह के रूप में जाना जाता है? ऑप्शन क्या है अभी? बृहस्पति, मंगल, शुक्र और बुध। मंगल ग्रह। पक्का?
लॉक किया जाए। कहाँ आपकी किराना दुकान? एरंडोल। एरंडोल में। यहाँ से अप डाउन कर देगा। वाह दोस्त, आपका जवाब सही था और आपको भी मिलता है अयाज भाई, कूपन दे दो, कूपन। और आपको मिलता है नवजीवन की ओर से 200 रुपए का किराना है आपका, तो किराना भी छूट। और ये मिलता है रोलो नेत्र। परफ्यूम गार्डन की ओर से ये मिलता है आईफोन वाला की ओर से ब्लूटूथ नेक बैंड। तो हम लोग अभी आयत भाई को वापस से माइक देंगे और उनको थोड़ा सा बताएंगे कि और कुछ लोग बचे हैं महिलाएं, उनके तरफ में जाकर क्वेश्चन आंसर जरूर करेंगे। मिलते हैं आयत भाई के साथ।